सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी मिनी व्लॉग. तर आज मी एवढं लवकर उठली होती, ते पण सुजलेले डोळे घेऊन, आणि ते दाखवलं होतं ना ते बंब होता. आणि सकाळचा व्ह्यू बघा पुण्यात किती मस्त आहे. तर सकाळी 6 वाजता मी गेली होती आंघोळीला, कारण की आम्हाला जायचं होतं लग्नाला, ते पण कोकणात जायचं होतं. आणि मी असा काहीतरी ड्रेस घातला होता आणि माझे बघ डोळे बघा किती सुजलेले. मी फ्रेश झालती तरी मला एवढी झोप आली होती, तरी पण आता आपल्याला तयारी तर करायलाच लागेल. आणि या स्ट्रेटनिंग मशीनचा कलर आणि माझ्या ड्रेसचा कलर एकदम सेम होता. मी केस वगैरे सरळ केली आणि नाश्ता करून आम्ही निघालो तर बघते ताईने नवीन साडीचा टॅगच नव्हता काढला. मग गाडीत बसली मी आणि गाडीत केस फक्त स्ट्रेटच करून बसली, ते बांधली बिंदली काहीच नव्हती. मग बाबूला रस्त्यात खायला अंडा घेतला आणि मग आम्ही निघालो. मग 3 तासात आम्हाला घाट लागला. मग घाट लागल्यानंतर एका जागेवर थांबलो आम्ही आणि इथं मंदिर होतं, त्याचे पाया पडले. आणि सकाळ सकाळचा व्ह्यू बघा किती भारी, एकदम धुकं पूर्ण झालं होतं. मग हे लोकांनी इथं नाश्ता केला आणि मी काय नाही खाल्लं, कारण की मला मोशन सिकनेस होत होतं. त्याच्यानंतर तिथून निघालो आणि 2 तासात आम्ही पोचलो होतो हॉलवरती. आणि मग लग्न वगैरे चालू झालं आणि इथं आरती होत होती शिवाजी महाराजांची. अष्टप्रधान रहित न्याय अलंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती शिवाजी महाराज की. म्हणजे मी असं फर्स्ट टाइमच बघितलं होतं की असं लग्नात शिवाजी महाराजांची आरती वगैरे घेतात. त्याच्यानंतर सप्तपदी चालू झाले आणि 2 सप्तपदी नंतर नवरी आली होती. मग त्याच्यानंतर त्यांचे फेरे वगैरे झाले आणि मग ताईला ते काय देतात ते दिलं होतं. मग नंतर आम्ही गेलो खाली जेवण करायला. बाबूला भरवत होती मी, पुरी बिरी काय नव्हती खाल्ली, फक्त भातच खाल्ला होता. आणि इथं जी ही कविता आहे ना, ही ताईच्या बाबांनी लिहिली होती. तर मग लग्न वगैरे झालं, मग आम्ही निघालो आणि मी गोळी खाल्ली, कारण की एवढं त्रास होत होता येताना. मग नंतर एक जागे थांबलो, तिथं पेट्रोल वगैरे भरत होते. मग पेट्रोल वगैरे भरल्यानंतर आम्ही परत निघालो आणि जाताना एकदम असं भारी थंड थंड वाटत होतं. सकाळी एवढं नव्हतं वाटत जेवढं संध्याकाळी वाटत होतं. आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला पाऊस पण लागला होता. आणि घाटात जाताना ना अर्ध्या रस्त्यात पाऊस लागला होता आणि पुढे गेल्यावर पाऊसच नव्हता. आणि मग या माणसाला तुम्ही ओळखत असाल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, हा खूप फेमस आहे. मग जाता जाता आम्हाला रात्र झाली होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके बाय.